सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पावसाने जोर धरला आहे, त्याच्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठी पाण्याची आवक सुरू आहे। मी सध्या हे कनेर धरण परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी पावसाचा जोर कायम असल्यामुळे या ठिकाणी धरणाचा पाणी साठा आता 60% जाऊन पोहोचलाय। कोयना धरण, बुधोम, बलकवडी, तारळी, कनेर, उरमोडी या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाल्यामुळे या ठिकाणी सध्याचा पाणी साठा तो 60% येऊन पोहोचलाय। सध्याची कोयना धरणामध्ये परिस्थिती सांगायची झाली तर 61.30 TMC पाणी साठा सध्याचा कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 24 तासामध्ये महाबळेश्वरमध्ये 78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर कोयना परिसरात 67 मिलीमीटर पाऊस, तर नवजा परिसरामध्ये 85 मिलीमीटर पावसाची एकूण नोंद झालेली पाहायला मिळते। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे। धोम, बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून या ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या विद्युतगृहातून 150 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या कृष्णा नदी पात्रामध्ये करण्यात आलाय, तर कनेर धरणामधून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या विद्युतगृहातून वेण्णा नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी करण्यात आलाय। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सतर्कतेचा इशारा या नदीकाठच्या गावांना देण्यात आलाय आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारे पूर प्रणव क्षेत्रामध्ये नदीकाठच्या बाजूला या ठिकाणी नदीपात्राच्या शेजारी या ठिकाणी कोणी जाऊ नये असं नागरिकांना आवाहन एकूणच सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलंय। ओमकार सोनाली, न्यूज अनकट, कनेर, सातारा।